आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसणार आहे। आतापर्यंत आपण पाहतोय की धनश्री वेड्यासारखी मात्र आता विद्याधरवरती प्रेम करत आहे। विद्याधरला या सगळ्यामध्ये मात्र आता तो जे काही बोलेल ते सगळं ती आता ऐकत आहे। पण एका पॉइंट पर्यंत ज्या वेळेला स्वतःच्या म्हणजे नवऱ्याने आपल्याला बेडरूम मधून बाहेर काढत शलाकाला मात्र आता बेडरूम मध्ये ठेवत तिच्याशी गप्पा मारत बसलाय आणि त्यानंतर जे काही कटकारस्थान शलाका आणि त्याचबरोबर मात्र आता विद्याधरने केले हे स्वतः आता ऐकलेलं आहे धनीने। आणि धनश्री मात्र यावेळेला पेटून उठले। आपल्याच नवऱ्याची अखंडपणे साथ देणारी, आपल्या नवऱ्याची अखंडपणे एका भेटीसाठी तरसणारी धनश्री यावेळेला मात्र आता नवऱ्याच्या विरोधात उभी राहत शलाका आणि विद्याधर यांनी केलेलं कारस्थान कशा पद्धतीने मात्र आता त्यांनीच या सगळ्यामध्ये आनंदीला कसं किडनॅप केलं किंवा आता आनंदीला किडनॅप केल्यानंतर मात्र त्यांनी पुढे काय केलं किंवा तो बॉक्स आता कसा पद्धतीने यांनीच आणायला लावला होता, पृथ्वीवरती हल्ला सुद्धा कसा यांनीच केला, सगळ्याचा कच्चा चिठ्ठा मात्र आता ती समोर आणणार आहे। आणि हे सगळं होत असताना मात्र आता विद्याधरच्या विरोधात स्वतः ज्या वेळेला धनश्री हे सगळं बोलत आहे आणि त्याच वेळेला मात्र आता ते ऐकण्यावरती पलीकडे किंवा या सगळ्यामध्ये ते खरं मानण्यापलीकडे पृथ्वी आणि या मुलांच्या समोर आता कोणताही पर्याय नाहीये। धनश्रीने असं का केलंय, कसं केलंय, काय सांगितलंय सगळं सविस्तर पहा। इकडे आता स्वतःच्या हाताने बेल्ट आणून देत इकडे मात्र आता सांगायला लागते शलाका, हे बघ विद्याधर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलांना जर का आता इमोशनली तुला ब्लॅकमेल करायचं असेल तर आता स्वतःला तुला इजा करून घेणं हे भाग पडणार आहे। आणि यावरती तो म्हणतो, काय वेळ लागले का तुला शलाका, मी कशाला त्या पोरांसाठी स्वतःला हे करून घेऊ। यावरती ती म्हणते, कारण तुला पोरांचा विश्वास जिंकायचा आहे। हा बेल्ट घेऊन खाली जाऊन मात्र आता इतकं नाटक कर की या सगळ्यामध्ये मुलांनी मात्र आता तुझं म्हणणं खरं मानलं पाहिजे आणि तुला या सगळ्यामध्ये मात्र आता काही झालं तरी सुद्धा सिंपती मिळाली पाहिजे। म्हणजे आता जी सिंपती युगंधरकडे गेलेली आहे ती सिंपती तुझ्याकडे जर का आता यायची असेल तर मात्र तुला हे सगळं करायलाच पाहिजे। आणि यावरती तो म्हणतो, वा म्हणजे आता शलाका तुझं डोकं कुठे आणि किती चालते, नाहीतर हे आमचं भैताड यांना आता खरंच काही कळत नाही। भाऊजी ही पोरं आणि असं का करता, हेच करत बसते। खरं सांगू का तर आता तुझ्यासारखी बायको जर का मला मिळाली असती ना तर कुठून कुठे पोचलो असतो मी। हे धनीने वाक्य ऐकलंय आणि आत्तापर्यंत जी धनी विद्याधरसाठी पूर्णपणे वेडी होती, विद्याधरच्या एका झलकसाठी, एका प्रेमाच्या शब्दासाठी मात्र आपला जीव सुद्धा देण्यासाठी निघाली होती, ती धनी मात्र पेटून उठते। तिला आता मुळातच आपल्याला रूममधून बाहेर काढून शलाकासोबत यांनी बोलणं ही गोष्ट अजिबात पटलेली नाहीये। आणि त्यामुळे चिडलेली धनश्री मात्र आता ठरवते, काहीही झालं तरी सुद्धा मी आता या दोघांना सोडणार नाहीये। म्हणजे आता या विद्याधरने ह्या शलाकाला माझ्या रूम मध्ये ठेवलंय आणि मला बाहेर काढलंय का, ते काही नाहीये। आतापर्यंत यांनी माझं चांगलं रूप पाहिलेलं आहे, आज पाहतील म्हणजे आता मी काय करू शकते विनाश। आणि आपण नाटक करत मात्र आता इकडे आलेला आहे विद्याधर, मार मिताली मार मला, मी आता या लायकीचा नाहीये, मी या सगळ्यामध्ये मात्र आता दादाच्या बाबतीत खूप मोठी चूक केली, मला मार, माझी तीच लायकी आहे असं म्हणत तो आता तिला या सगळ्यामध्ये मारण्यासाठी सांगत असताना मात्र सगळेजण या सगळ्यामध्ये हे झालेत। आणि प्रांजल सांगतो, काका अरे तू काही नाही केलेलं आहेस, तू जे काही खरं आहे तेच सांगितलेलं आहेस। यावरती तो म्हणतो, मग काय प्रांजल, आता तू तरी विश्वास ठेव माझ्यावरती, कारण काय माहितीये का, दादांनी प्रत्येक वेळेला माझ्यावरतीच आरोप आता केलेले आहेत। आणि यावरती तो म्हणायला लागतो, हो आम्हाला माहिती आहे, म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा तू आता कोणत्याही वाईट हेतूने त्यांना आता काही बोललेला नाहीयेस, ही गोष्ट आम्हाला समजलेली आहे, तुझ्या आता गोष्टीवरती आमचा विश्वास आहे। शिल्पा विचार करते, ह्याच्या डोक्यात तरी काय चालले, हा नक्की काहीतरी कारस्थान करत आहे असा शिल्पाला डाऊट मात्र आलेला आहे। आणि त्यावरती तो सांगायला लागतो, अरे हेच ना, तिच्या लग्नात सुद्धा हे सगळं प्रकार घडला होता। आणि त्यावरती माई विचार करतात, माईंना लगेच समजले, मुलांची सिंपती घेण्यासाठी हा सगळा प्रकार करतोय। हे ज्या वेळेला माईंच्या लक्षात आले, माई आता चांगल्याच चिडलेल्या आहेत। आणि त्यानंतर माई आता या सगळ्यामध्ये मात्र आता विचार करतायत
की ह्या मुलांना मात्र आता विद्याधरच्या तावडीतून दूर केलं पाहिजे. पण ही शलाका आणि विद्याधर यांचं आता काय चाललंय काही कळायला मार्ग नाहीये असं माईंच्या डोक्यामध्ये मात्र आता विचार चालू आहे. बरं, तोपर्यंत मात्र आता मिताली सांगायला लागते, काका तुझं म्हणणं एकदम आता बरोबर आहे. मी या सगळ्यामध्ये मात्र आता विचारच करत होते की म्हणजे हे सगळं काय चाललंय काका, असं कधीच करू शकत नाहीये. आणि असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो, मिताली अगं काय सांगू तुला, हे सगळं जे काही चाललंय ना या सगळ्यामध्ये दादा आता मात्र या सगळ्यामध्ये माझ्या विरुद्ध तुम्हाला आता सगळ्यांना भडकवत आहे आणि तुम्ही सगळे या सगळ्यामध्ये मात्र आता पूर्णपणे अडकून चाललेले आहात. असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, नाही आम्हाला समजतंय, तू चिंता करू नको, आम्ही तुझ्या बाजूनेच आहोत असं म्हणत ती आता बोलायला लागते. बरं, तोपर्यंत मात्र आता धनश्री आत्तापर्यंत गप्प बसले. ती विचार करते, बोलू दे, यांचं नाटक जे काही करायचं आहे ते सगळं नाटक यांना करून घेऊ दे आणि त्यानंतर सगळ्यांच्या समोर यांची भांडी फोडणार म्हणजे फोडणारच मी, असा ती आता विचार करते. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता तो सांगायला लागतो, तुला माहिती आहे का, म्हणजे आता ही आनंदी पण जितकी वाटते तितकी साधी सोपी नाहीये. म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा मात्र या सगळ्यामध्ये ती आता अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करते आणि दादाच्या मनामध्ये सुद्धा मात्र आता ती हेच करते, दादा वाईट नाही आहे ग, म्हणजे काही झालं तरी सुद्धा दादा आता तुमच्यावरती प्रेम करतो. पण ही आनंदी मात्र आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता ती आपल्या विरुद्ध भडकवते आहे. ऐकून धनश्री आता घेते आणि शलाका आता बोलायला लागते, बरोबर बोलतोय विद्याधर, तुम्हाला माहिती आहे का हेच केलंय. आणि आता माई कितीही बोलली असली ना तरी माई आश्रित आहे ना, म्हणजे आता युगंधर तिला सांभाळतोय. माई म्हणते, खबरदार शलाका, वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस. आणि त्यावरती मात्र आता शलाका इकडे सांगायला लागते की शलाका बोलायला लागते, मग काय, मी आता या सगळ्यामध्ये काहीही बोलत नाहीये, म्हणजे मुळातच मला आता कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये मात्र आता तू इकडे असं का वागतेस. या प्रांजल म्हणतो, माई तू शांत हो बरं, तू आता कधीच बाबांच्या बद्दल आता काहीच बोलत नाहीयेस, ही गोष्ट मात्र आता आम्हाला माहिती आहे. आणि असं असताना मात्र आता लगेचच बापू सांगायला लागतात, हे बघा आम्ही कुणाचे काही मिंधे नाही आहोत, काहीही झालं तरी आम्हाला आमची अशी खूप बाजू आहे, काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आमच्यासोबत असं वागू शकत नाहीयेत. आणि त्याच वेळेला अचानक आतापर्यंत गप्प असलेली धनश्री समोर आलेली आहे आणि धनश्री आता सांगायला लागते, बाद झालं मी आतापर्यंत काहीच बोलले नाहीये, पण आता मी गप्प सुद्धा बसणार नाहीये. आतापर्यंत ज्या गोष्टी मात्र आता तुमच्या या सगळ्यामध्ये चालल्या होत्या ना त्या आता मी ऐकल्या, पण आता जे काही समोर चाललंय ते सगळं शलाकाचं कारस्थान आहे. शलाकानी यांच्या डोक्यामध्ये मात्र आता असं काहीतरी भरलेलं आहे आणि म्हणून हे सगळं खोटं बोलत आहेत असं म्हटल्यावर ते मात्र आता इकडे विद्याधर चिडलाय. धनीच्या तोंडामध्ये मात्र म्हणजे इतकं कसं काय हे सगळं आली, धनीच्या तोंडामध्ये इतकी म्हणजे तिचं तोंड फुटलं तरी कुठून तिला. आणि त्यावेळेला मात्र आता लगेचच ती इकडे सांगायला लागते, आत्ता रूममध्ये ह्या दोघांचं मी बोलणं ऐकलं, या दोघांनी आत्तापर्यंत जे काही केलंय ते असं आहे, आनंदीला किडनॅप करून युगंधर भाऊजींना मात्र या सगळ्यामध्ये अडकवण्याचा त्यांचा डाव होता असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगायला लागते, हो आणि आत्ता सुद्धा हे दोघं जण बोलत होते ते याच विषयावरती बोलत होते, मी सगळं ऐकलेलं आहे, पण आत्तापर्यंत मी गप्प बसले, मी गप्प बसणार नाहीये, यापुढे काहीही झालं तरी यांचं भांडं फोडल्याशिवाय मला चैन पडणार नाहीये असं म्हणत मात्र आता तिने मोठा खुलासा केलाय. आणि त्यानंतर ती सांगायला लागते, पृथ्वी तुम्हाला सगळ्यांना फूट पाडण्यासाठी जर कोणी काम करत असेल तर हे दोघं जण आहेत. फायनली मात्र आता धनश्रीने इतका खुलासा केल्यावरती मात्र आता आनंदी तिकडे आलेली आहे. धनश्रीताई तुम्ही चिंता करू नका, काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं म्हणत तिने आता सांगितलं की काल हे माझ्याकडे सुद्धा आले होते आणि मला सांगत होते की मालक साहेबांना मारण्यासाठी मी आता काहीही करायला तयार आहे. त्यावेळेला त्यांच्या गालावरती चांगला चटका दिलाय आणि आता हे जर का खोटं वाटत असेल तर यांच्या गालावरचा चटका एकदा नीट ह्यांनी तपासून पाहावा, यापुढे ही आनंदी आपल्या नवऱ्यासाठी काही करायला तयार होईल. फायनली आनंदी आणि धनश्री दोघी जणी एकत्र आल्यात विद्याधरला धडा शिकवण्यासाठी. आणि या वेळेला मात्र आता विद्याधरचं काहीच चालत नाहीये, विद्याधर पुरता या सगळ्यामध्ये अडकलेला आहे आणि आता विद्याधर या सगळ्यामध्ये काही बोलत सुद्धा नाहीये.
फायनली धनश्रीच्या मुळे सगळं सत्य एका झटक्यात समोर आलेलं आहे आणि धनश्रीने मात्र आता कधी नाही तो खूप चांगलं काम करत शलाका आणि त्याचबरोबर विद्याधर यांचं भांडं फोडलंय. पृथ्वी मिताली यांचे डोळे उघडलेत. आता तरी ते आनंदीला स्वीकार करून मात्र आता इथे विद्याधरच्या विरोधात उभे राहणार का? येणाऱ्या भागामध्ये या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं पाहायला मिळणार आहेत.